गुड मॉर्निंग मंडळी. तर आता आपला नेक्स्ट डे म्हणजे सेकंड डे. आता आपण आलो आहे नाश्ता करून घ्यायचं हॉटेलमध्ये. आपण इथून आलो. आता आपल्याला परत काल आपण सीता मंदिर केलं ना, सीतागुफा केलं ना, तिथून आपल्याला परत पुढे तिकडे जायचं. काळा मंदिर तिकडे आहे. आता बघूया आपण, त्याला नाश्ता करून द्या काय मिळतं बघूया ते पहिलं खायला. आता आपण उत्तप्पा मागवलं आहे. आता इडली येते, डोसा येतो आहे आणि हे पण येतं आहे आपलं काय 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 पोहे शिरा सगळं येतं आहे. आणि काकू आपल्याला काकांची ॲक्टिंग करून दाखवत आहे. त्यांना माहीत आहे मी रेकॉर्डिंग करणं केले होते. आता सगळं काकू तुम्हाला माहिती आहे हे सगळं आलं आहे ब्लॉगमध्ये. आता काकांची ॲक्टिंग करून दाखवली ती. आता हे एडिट नाही होणार आहे. हो खरोखर आलंय हे चालू आहे. काय नाही लागलं हो. तर आपला नाश्ता येतो आहे तोपर्यंत आपण आपला घरगुती नाश्ता केला आहे कचोरीमध्ये. हे हॉटेल पण चांगलं आहे, सम्राट हॉटेल आहे. त्यांचं लॉजिंग पण आहे, यांचं रेस्टॉरंट पण आहे खाली आणि चांगला ॲम्बियन्स चांगला आहे. तुम्हाला ह्यांचा पण मी कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवतो. पंचवटी म्हणजे पंचवटी नाही, हे काय आहे नाशिक सम्राट हॉटेल आहे. पण आहे रोडचं नाव मला पण माहीत नाही नक्की या ॲड्रेसमध्ये. आता आपण चाललो आहे काकसे पैठणीला, म्हणजे येवल्याला चाललो आहे. तर आम्ही गुगल मॅप केलं आहे. मला वाटतं आपण सीतागुफाच्या रोडला आलो बाहेर आता वाटतं आहे मला पंचवटीमध्ये. मे बी आय एम नॉट शुअर, नक्की ना सांगता येत नाही. तर मॅपप्रमाणे आपण चाललो आहे. बघूयात आपण कुठे कसा होता. मार्केट बघा, हे बाय बघा किती मंदिर आहेत. मग हे दुकानं पण बघायला बघा वरती बघा, अजून जुनं आहे सगळं. एकदम नाशिक तर पूर्वीचं होतं ते जुनं सगळं आहे अजूनपर्यंत. आता इथे रोड गल्ल्या खूप छोट्या आहेत त्यामुळे त्या नेहरू चौक आहे. साड्यांचं दुकान आहे तिथे शक्यतो म्हणजे टू व्हीलर वगैरे असेल बरं पडेल. फोर व्हीलर आपण आलो तर मेन रोडला आलो वाटतं बाहेर वाटतं. आता खालून आपण बाहेर पडलं तिकडनं असा रस्ता आहे. बाहेर काढलेलं जरा लोकलला विचारायचं. आपण मला वाटतं गोदावरीला आलो बाहेर. ठीक आहे गोदावरी जवळ आहे. लेकला गोदावरी नदी आहे. गोदावरी मला वाटतं काल काका रस्ता चुकला तिकडे चुकले कारण आहे पण रस्ता जे लोकल आहे त्यांनाच माहिती असणार म्हणजे कसं कुठून बाहेर पडायचं ते. आता आपण माहित नाही ते बघायला लागेल. त्या रोडला जायचं आहे, त्या राईडला जायचं आहे. किती जवळ आहे आपण? अच्छा हा काय पुढचा कापसाचा तो वाडा ना त्यांचा. हे ना काळा मारुती एरिया आहे हा. काळा मारुती काळा 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 असं नाव या रोडचं नाव काळा मारुती. हा मस्त आहे ना ही पिंक वाली वर. पैठणी बरेच पैठण्यांची दुकान आहेत. खूप पैठणी आहे इकडे. छोटी गल्ली आहे. गाडीची पार्किंगची सोय केली बोलवते मागे. हा आपण आधी लावली होती ना. आम्ही बिल्डिंग पण बांधतो बोलवतो. अच्छा पण तिथे पुढे पण एक काहीतरी ग्राउंड सारखं आहे ना जिकडे लावायला आहे. इथे बरेच पैठणी आहे बघा इकडे. कस्तुरी पैठणी. सगळं कापसीला झालं असं वाटतं.
पैठणी आहे. मागेच कापसे पैठणी वाटतं तिकडे ते. आता आपण पार्किंग फिरायला पाहिजे. नाही कापसे पैठणी पुढे आहे. पुढे आहे. हा पुढे मागे पण तसं वाटलं. हा नाही ते मध्ये दाखवलं की आलं म्हणून. हा हे बघ कापसे पैठणी पुढे आहे. पुढे हा हे बघा हे बघ काळा मारुती रोड. हे बघ हे कापसे पैठणी आहे. अरे वा हे बघ हा रेमंडच्या बाजूला होतो ना शॉप. हा कापसे पैठणी एंट्री आहे त्यांची. गाडी पार्क करतो पुढे. सो आता छोट्याशा शॉपिंग नंतर कापसेमधून आता आम्ही आलोय इथे स्वीट्समध्ये खायला आलो. कशी आहे पाणीपुरी? कशी आहे? मस्त आहे पाणीपुरी पण चांगली आहे. खरंच छान आहे. काकू काय बोलतच नाहीत. हम खा रहे हैं, हम खा रहे हैं. आता बरंच ऑर्डर केलंय ना आपण. आता आपलं बघूया. बरंच नाश्ता जेवणा टाईम निघून गेला. जेवण आता काय मिळणार नाही कुठे. बरंच कापसे पैठणीमध्ये मजा आली. हो पैठणीमध्ये शॉपिंग करायला मजा आली. एक मिनिट इकडे घे. चीज दाबेली आपण खातो आता. माझ्याकडे वेगळी चीज आहे. चीज तू बोला काय? हो आपण दुसरं काय मागवलेलं? पावभाजी. पावभाजी आहे एक्स्ट्रा पाव. या तुम्ही आई हे घे ना अर्धा पाव. कसं खाऊ? बस छान आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे. इकडे आपण गोदावरी नदी मागे आहे. गोदावरी घाट आपण म्हणतो ना तो इथे आहे. आणि इथे आजूबाजूचा परिसर आहे हा. आणि इथे आपलं मोठ्याचं मंदिर आहे एक. इथे फुलं फळं वगैरे पण आहेत. आणि इथे नारळ वगैरे पार्किंगला पण जागा. आणि समोर जी गल्ली आहे ना लेन तिकडची ती वाली लेन तिथून आपण पुढे जातो काळाराम मंदिरला वरती जातो. आता आम्ही मागे जाऊन आलो आहे लास्ट टाईम. इथे गोदावरी नदी आहे मागे. आणि हे बघा इकडे ते सकाळी मी सांगितलं ॲक्च्युली ते सुंदर नारायण मंदिर नाही आहे ॲक्च्युली ना. आपण हे सकाळी बघितलं ते मंदिर हे नाही ते नाही ते तिकडे बाहेर आहे. हे वेगळं मंदिर आहे. ओके तर आपण तुम्ही इकडे बघाल ना आतमध्ये गल्लीत गेला ना. या गल्लीमध्ये आतमध्ये बरीच जुन्या काळातली बांधकाम अजून पण आहेत. आता बघा ना हे बघा हे घर बघा एकदम जुन्या काळातलं आहे. तिकडे बघा तिकडे पण जुन्या काळातलं आहे. पंचवटीमध्ये येऊन ना मी सांगतो ना तुम्हाला एक नक्की सांगेन की पंचवटीमध्ये एक दिवस स्पेंड करा म्हणजे पूर्ण प्रॉपरली चालत या. संध्याकाळी मार्केट बघा. इकडे जुन्या काळातली अजून दुकानं आहेत. बांगड्यांचं दुकान आहे इथे. बांगड्यांची दुकानं आहेत. चप्पल मिळेल इकडे तुम्हाला. इथे सगळे जे विधी होतात ते तिथे सगळे होतात त्या साईडला. तिकडे पार्किंग पण आहे पुढे तिथे असं त्या साईडला सगळं आहे. आता हा रस्ता मला बघावा लागेल कुठे असतो. मला पण आता आम्हाला घरी जायचं बघायचं आहे. तेव्हा वरती पण बघितलं ना तो पूर्ण जुन्या टाईपचा आहे. मस्तच आहे एकदम जुन्या टाईपचा. एकदम पेंटिंग आहे. स्ट्रक्चर तसं आहे. कार्विंग तसं आहे. कोरीव काम केलेलं तसं जुन्या टाईपचं आहे सगळं. सो आता अशी गडबड चालू आहे इथे. काय गडबड म्हणजे चालू आहे निघायची तयारी चालली आहे. तर आता आपण काय नाशिकवरून निघतोय. तर मग आता हा ब्लॉग कंटिन्यू आपण करणार. जेवणाबंद पण करणार कंटिन्यू. थोडक्यात कसं वाटलं? छान वाटलं. खूप चेंज वाटलं मला तरी. फार गरज होती या ॲटलीस्ट थोडं बाहेर फिरायला मिळाला. पण तो मेन आपला प्लॅन तो करून नंतर आपण. ठीक आहे तुम्हाला कसं वाटलं? मला म्हणजे आनंद वाटला. दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणते का शनिवार रविवार सगळं एन्जॉय करत होता तो एन्जॉय झाला. आणि प्रवास आनंददायी झाला एकदम. एवढा एकदम सुंदर भारी वाटला. जेवला मस्त होता. त्याचा ब्लॉग वेगळा मस्त होता.
भारी शॉपिंग होता, सगळ्यात लास्ट रोल बसतो होता. राहिल्यावर काय वाटलं काय तिकडे परत 22 राहिल्यासारखे वाटतं. 22 राहिले. नाही नेक्स्ट टाइम परत आपण घेऊ तिकडे. स्पेसिफिकली मी प्लॅन केला की फक्त पंचवटी करायचं, म्हणजे तिथे राहायचं, मार्केट फिरायचं, बघा तिकडं जुना स्ट्रक्चर बघायचं आपलं बांधकाम वगैरे, आणि नंतर मग येवल्याला पण तिथं राऊंड मारून जायचं. आता चालला प्लॅन, बघू पुढचा प्लॅन करूपर्यंत. तर आपला आता आपण नाश्ता इकडे केलेलाच आहे. त्याच्यात आपण जेवायला कुठे कसारा घाट झाला की भेटू. चालेल चालेल, चला घेऊया. काय है इतना, इसका नाम क्या है? घेवर. घेवर किससे बनता है ये, मतलब क्या है? मलाई और बेसन. मलाई और लस्सी से बनता है, सिर्फ ठंडी में बनता है. जैसे ये क्या मानते सर, अच्छा जैसे ये फ्राई करते रहते हैं, हाँ तेल में फ्राई करते हैं. लस्सी फ्राई करके थोड़ा उसको, लस्सी नहीं वही बोला, क्या करते? बेसन है ना, बेसन, हाँ उसको घी में फ्राई करके उससे बनाया जाता है, और इसमें बाद में मलाई और डालते हैं. अच्छा अच्छा अच्छा. ये ठंडी में बनता है ना ये. आता आपण नाशिकची फेमस लस्सी ट्राय करतोय. हे तुला आपल्याला सांगेल. मस्त आहे, छान आहे, अगदी श्रीखंडासारखी गोड गोड. हे टेस्ट करून सांगा कसं आहे. हां सॉफ्ट आहे, सॉफ्ट आणि एकदम मस्त आहे. आवडलं मस्त. कशाचं बनवतोय हे घेवर ते म्हणतात, ते बोललेला घेवर आहे, आणि ते बेसन फ्राय करतात, मग त्यावरती लस्सी ड्रायफ्रूट वगैरे टाकतात मस्तपैकी सर. असं आहे ते, मस्त आहे, सुंदर चविष्ट. आणि हे पण स्पेसिफिकली थंडीमध्येच बनतं ते म्हणाले. हां थंडीमध्ये स्पेशल आहे, काय माहीत थंडीमध्ये आपला कसा कोकणात हापूस मे महिन्यामध्ये येतो तसं असेल यांचं. गोड पण जास्त नाही आहे, बघितलं ना. हां सो आता आपण इकडे ॲड्रेस सांगत होतो यार. ॲड्रेस सांगायला म्हणजे खूप मोठा टास्क आहे. नक्की एक्झॅक्टली कुठे उभा आहे आम्ही, 2 गाड्या आहेत ना. GPS लावून घेतला पाहिजे आपल्या बॉडीमध्ये असं आहे. तर आता आपण इकडे थांबलो आहे, आज मॅचिंग झालं आम्ही. तर मग आता तिकडे जो बोललो होतो ब्रिज आता बंद आहे, म्हणजे ज्याला कोणाला कुठे खाली उतरताना डायरेक्ट ब्रिजवर येऊ शकतो. ब्रिज जाऊ शकतो, खूप गरजेचं आहे. आणि गरजेचं आहे खरोखर, ट्रॅफिक खूप होतं नंतर तिथे. आणि आता बघाल इकडे रोड आता खाली सगळे मुंबईकर आता सगळे मुंबईच्या साईडने निघालेले आहेत. तिकडे लॉंग विकेंड झाला सगळ्यांचा. बॅक टू पॅव्हेलियन सगळे चालले आहेत. आता आमची गाडी येते, आम्ही द्राक्ष घ्यायची, आमका द्राक्ष घेऊची आहेत, संत्री घेऊची आहेत. आम्ही वाट बघता, दुसरी गाडी येता आमची, कवा येत काही माहित नाही. येते सगळे येते जवळ दिले. आणि आपले बरेच मराठी म्हणजे आपले मालवणी हॉटेल पण बघितलं आम्ही शिर्डी नाशिकला. मालवणच नाव आहे त्याचं. मालवणच नाव आहे. छान हॉटेल, छान ऍक्च्युली. आता मी आता एक समरी सांगतो, म्हणजे आपण पहिलं निघालो, कुठे गेलो आपण, निघालो सकाळी तर आपण इथे गेलो, पहिलं दिंडोरीला आपला स्वामींच्या मठात गेलो, तिथून घरी गेलो, फ्रेश झालो, मग आपण सीता गुफात गेलो, सीता गुफा पाहिली. तिथून आपण ऍक्च्युली तिथे जवळ होतो आपण काळाराम मंदिरला, पण मला लक्षात नव्हतं पटकन ते. आम्ही मग घरी गेलो परत, परत फोन येलो, ऍड्रेस सांगूचा. तर मग ते आम्ही केलं. नंतर सेकंड डे आम्ही सकाळी पहिला प्लॅन चेंज केला लास्ट मोमेंटला. आम्ही पहिला येवल्याला गेलो, शॉपिंग केली, तो ब्लॉग वेगळा केला आम्ही, मज्जा आली. जसं आम्ही बघायला गेलेलो, आम्ही काय विकत नव्हतो घेणार, पण आम्हाला जबरदस्ती दिलं गेलं आमच्या पॅरेंट्स करून. घ्या रे ठीक आहे, मस्त वाटलं, खूप सुंदर कलेक्शन आहे. आणि आता नवीन आलं कलेक्शन. हा नवीन आलं कलेक्शन. आणि पैठणी आपण जी ट्रेडिशनल ते घेतोच, पण जसं आपल्या म्हणजे माझ्या इच्छा जर कोणी मुली असतील किंवा कुठे कॉलेजला किंवा नॉर्मल रिसेप्शन पार्टीज ना घालायला पण वेगळ्या टाईपचे पैठणी आलेत. म्हणजे ट्रेडिशनल लुक नाहीये, थोडा मॉडर्न लुक आहे. जेंट्स साठी पण पैठणीचे जॅकेट त्यांच्याकडे आहेत, एक नंबर होते, खूप सुंदर आहेत. ब्लॉग मध्ये बघा तुम्ही, ब्लॉग मध्ये. आणि मेन म्हणजे ना त्यांच्या क्वालिटीनुसार ना खूप रिझनेबल प्राइस आहे, म्हणजे क्वालिटी अप्रतिम आहे. ते मला बोलले 3000 पासून स्टार्टिंग आहे, पण अरे मस्त होतं जॅकेट, ट्राय करून बघा. आणि फक्त जेंट्स साठीच नाही, पण असं छोट्या छोट्या किड्स साठी पण ते किती क्यूट जॅकेट, 2-3 वर्षा मुलांसाठी, 4 वर्षा मुलांसाठी पण छान छान जॅकेट्स आहेत, मस्त मस्त आहे. त्यांचं आता आम्हाला त्यांनी सांगितलं पुढे त्यांचं कापसे फाउंडेशन आहे, ते पण मला करायचं. त्यांची गोशाळा पण आहे, गीर जातीच्या गाई, म्हणजे भगवान श्रीकृष्णाबरोबर ज्या गायी होत्या त्या टायमाला, त्या जातीच्या गायी आहेत त्यांच्याकडे, गीर जातीच्या गायी, लाल गायी सगळ्यांनी बघितलं असेल बघा.
त्या जातीच्या गाई आहेत आणि त्यांचे मिल्क प्रोडक्ट पण आहेत त्यांच्याकडे, ते पण आहे. आणि अजून एक मेन गोष्ट मी सांगतो तुम्हाला, मला खूप आवडली. आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं प्रभू श्रीरामांचं मंदिर ओपन झालेलं आहे अयोध्येमध्ये. ओके, तर त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करताना ज्या डोळ्याची बघा सत्य आहे, येल्लो पट्टी होती, ती येल्लो पट्टी इकडे शिवली गेली त्यांच्या फॅक्टरीमध्ये. पिवळ्या कलरचा जो होता पट्टी ती तिकडे शिवली गेली. ते मला सांगते काका की ती प्रभू श्रीरामांची जी पट्टी होती डोळ्यावरती प्राण प्रतिष्ठापना ती आमच्या फॅक्टरीमध्ये शिवली गेलेली आहे. शिवली म्हणजे विणली गेलेली आहे, विणली गेलेली आहे. थोडे माझे वर्ड थोड्या मराठी शब्द नाही सापडत, ती विणली गेलेली आहे तिकडे. तर ते मी बघायला येणार स्पेसिफिकली एकदा. पंचवटी एक आम्ही येवल्यावर घरी आलो, म्हणजे पंचवटीला आलो परत. मग कारा मंदिर बघितलं. आज आम्ही तर अगोदर बघितलंय, आई पप्पाने मी आणि सगळ्यांनी. मला आठवत नाही, मी लहानपणी नाशिकला बऱ्याच वेळा आलोय तसं. काल आम्ही जरा ऍक्च्युली थोडं बरं वाटत नव्हतं, फोटो मग आम्ही म्हटलं ठीक आहे आपण बघूया. पण आम्ही पंचवटी फिरलो, सुंदर आहे. जुनी पेंटिंग, जुनं स्ट्रक्चर अजूनपर्यंत तसंच आहे. खरोखर सुंदर आहे तिकडे, आम्हाला आवडलं. म्हणजे काही बिल्डिंग अशा आहेत ना की भले म्हणजे सध्या युज मध्ये नाही आहेत, पण त्याचा छोटासा पार्ट एक दुकान म्हणून किंवा असं म्हणून अजूनही ते लोक वापरतात ते स्ट्रक्चर. हो, आम्ही एकदा प्लॅन केला की एकदा आपण येऊन फक्त पंचवटीमध्ये राहायचं, पंचवटी आपण पूर्ण एक्सप्लोर करायचा, सगळं आपलं जुना स्ट्रक्चर, जुना आपल्या एन्शियंट गोष्टी सगळ्या त्या बघायच्या, आपली मंदिरं सगळी चांगली आहेत ते बघायचं. आणि आता पंचवटीमध्ये म्हणजे जे अयोध्येचं प्राण प्रतिष्ठान झालं त्याच्यासाठी खूप असे वेगवेगळे सीन्स तिकडच्या लोकांनी पेंटिंग करून ठेवले ते जुन्या स्ट्रक्चर वरती. ते खूप छान वाटतं, म्हणजे संध्याकाळच्या लाइटिंग मधून ते फिरताना वगैरे ना एका मोठ्या भिंतीवरती असं सेतू बांधतानाचं जे पेंटिंग आहे ते खूप छान केलंय म्हणजे आता. आणि मी लिंक याच्यामध्ये आय बटन मध्ये तुम्हाला मी जुना ब्लॉगचा लिंक देतो. कारा मंदिर मी अगोदर गेलेलं बोललो ना, ते देतो तुम्हाला, ते बघा तुम्ही अगोदरचा. आता करते जेव्हा मी आलो ना, मी काय सांगतो, मी लकी मानतो, मी जेव्हा आलो तेव्हा कोणी नव्हतं. हो, आणि आता ऍक्च्युली मोदी येऊन गेले तर मग मे बी अजून जास्त गर्दी, आता गर्दी झाली आहे. मे बी आता सगळ्यांना कळलं ना, कळलं. ज्यांना माहिती ते आले आहेत परत येतात, ज्यांना नाही माहिती ते आले. तर त्यामुळे आता आणि आता अयोध्येचं मंदिर पण झालेलं आहे, अजून चांगलं आहे. आणि आता आपलं उलट बसतात आहे, पण आम्ही सगळं बघितलं. बाई गेलं पुढे आले आपली गाडी इली, आमची गाडी इली. तेव्हा आपली दुसरी गाडी आहे, आम्हाला शोधत आले. तर आता ते आहे, तर तो मी एक वेगळा ब्लॉग करणार आहे. आता आपला हा ब्लॉग आता रेग्युलर ब्लॉग आहे, ठीक आहे. तर आता बघूया जरा द्राक्ष वगैरे घेऊन. आमचा परत ग्रेप एम्बॅसी राहिला आमचं करायचं, मस्त आहे तिकडे. मिसळ स्पेशलिस्ट आहे ते आहे. बघू चला जरा इकडे बघूया, शॉपिंग करूया. जाम मग झाला, चला. तर आता आपण इथे थांबलोय द्राक्ष घ्यायला. आपण इथून मागून आलो नाशिकवरनं, आणि आता आपण चाललो या साईडला मुंबईला. ओके, तर आता आपण इथे संत्री द्राक्ष ऑर्गॅनिक मिळतं इकडे. म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे डायरेक्ट हे लोक मळ्यात काढून इकडे विकतात. चांगली पण जरा वाटतं, चांगली वाटतं. आपला दादा इकडे नाव काय? अंकुश. इकडे नाशिक रोडला तुम्ही येऊ शकता. हा एरिया कुठला आहे? इगतपुरी एरियामध्ये तुम्ही याच्याकडे घेऊ शकता. फ्रुट्स वगैरे मी घेतले तिकडे, आम्ही बरीच शॉपिंग केली. आम्ही कसं वाटलं? टेस्टी आहे? अरे वा अशी एवढी द्राक्ष टेस्ट केली, आणि तो जेन्युअनली आपल्याला जेन्युअनली दिले त्यांनी सगळं. एवढी द्राक्ष त्याची टेस्ट केली ना, हा मस्त करो मस्त. आणि चांगले आहेत प्रोडक्ट. तुम्ही येऊ शकता इथे. हा नाशिकवरनं येतोय आणि हा मुंबईला जातो, तिकडे इगतपुरीमध्ये. परत एकदा नाव सांग. अंकुश बागडे. मस्त. हॉटेल साई प्लाझाच्या अगोदरच आहे. हा मस्त आहे. तुम्ही एकदा परत बघून घ्या पाहिजे प्रोडक्ट बघायचे. मस्त आहे. आपण कसारा घाट उतरतोय आता. रखरखीत होऊन आहे पण गरम नाही होते. हा मस्त प्लेझेंट, म्हणजे नाशिकला पण पंचवटीला पण अशी म्हणजे मस्त अशी प्लेझेंट थंडी आहे. जेव्हा गुलाबी थंडीत असं आहे ते पोचत नाहीये, त्याचं छान वाटतं, प्लेझेंट आहे. तुम्ही येता ना, म्हणजे या पिरियड मध्ये आलात ना, म्हणजे सीझनला. सॉरी, द्राक्ष खूपच झाली. नाही ना म्हणता दादाने आम्हाला अर्धी अशी खायला दिली. म्हणजे आम्ही शॉपिंग पण बरीच केली त्याच्याकडे, आणि आपण हा कसारा घाट आपण उतरतो जाताना सांगेन की चढताना वन साईड आहे, येताना अशी वन साईड आहे, म्हणजे वन वे बोलतो ना म्हणतात. आणि इकडे खाली बघू शकता तुम्ही, खाली म्हणजे दिसणार ना असं.
सो असा होता आपला नाशिकचा ब्लॉग. आपला 2 दिवसाची पिकनिक होती ना, 2 नाईट्स होता आपला नाशिकचा. सगळ्या तुम्हाला आवडलं सगळ्यांना फिरायला मस्त वाटलं. अजून आपण येवला बघितलं. आपण काय बघितलं, स्वामींचा मठ पाहिला दिंडोरीला, कारा मंदिर पाहिल्यानंतर मग येवलाला बघितलं, पंचवटी पाहिली, सीता गुफा पाहिली आणि हो आणि ते स्वीट पण लागलं होतं आपल्या हॉटेलच्या बाजूला. तर नक्की तुम्हाला आता काय श्रीकृष्णा स्वीट्स बिकानेर. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या ब्लॉगबद्दल कळेल. आणि कोणाला माहीत असेल हे लोकेशन, सगळ्यांच्या आवाज बसले असतील ना, हे लोकेशन कुठले कोणाला माहीत नसेल तर सगळ्यांना कळेल. आणि आपण एकदा परत नंतर एकदा पंचवटी ब्लॉग आपण प्रॉपर करू. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी आपण लवकर नवीन ब्लॉग भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबद नाथ सवेद नाथ सवेद नाथ सवेद. जय श्रीराम. जय श्रीराम. चला.